नमस्कार. माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज वेल्वेट ब्लाऊजची डिझाईन कशी स्टिच केली ते पाहणार आहोत. हे आहे आपली फ्रंटची बाजू, जी आपण कटोरी घेतलेली आहे. हे बघा, आपली फ्रंटची बाजू पूर्ण आता तयार आहे. दोन्ही पार्ट्स जोडून घेतलेले आहेत. योक, कटोरी, साईड गळा असं. आणि हे आपलं आहे बॅक नेक. तसं आपण मागच्या गळ्याचं पानाचं शेप दिलं, पानगळा काढलेला आहे आणि त्याला लेसने डिझाईन केलेली आहे. ते बघा अशी. वेल्वेटच्या ब्लाऊजना तसं डिझाईन करायला फार वेळ जातो, कारण ते कापड एकदम असं गुळगुळीत असल्यामुळे ते टीप वगैरे आपण जेव्हा टाकतो तेव्हा स्लिप होत राहतं. अस्तरला वगैरे असं गळ्याचा आकार वगैरे द्यायचा असेल तर तो ओढला जातो असं. अगदी अलगद हातांनी स्टिच करावं लागतं, तेव्हा ते व्यवस्थित गळ्याचा शेप येतो. आता ही आहे आपली हाताची डिझाईन. म्हणजे तसं हाताला एम्ब्रॉयडरी होतीच, आपण आता 3-4 हात घेतलेले आहेत. बघा किती छान वाटतं ते. अजून ब्लाऊज तयार झाल्यावर तर खूपच छान वाटतं, घातल्यावर तर काय विचारूच नका, इतकं सुंदर वाटतं ना. बघा किती छान वाटतं. आता आपण चला लगेच जोडून घेऊया, म्हणजे सगळे पार्ट्स आपले तयार आहेत. आता आपण बाही जोडून घेऊया. शोल्डर जोडून घेतलेलं आहे. आता आपण बाही जोडून घेऊया. असं अस्तर लावलेलं असेल तेव्हा एवढं काही वाटत नाही, पण अस्तर जोडायला फार म्हणजे वेळ जातो. सारखं ते कापड निसटत राहतं ना वेल्वेटचं असल्यामुळे. अशा पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे. आपण त्याच पद्धतीने दुसरी बाही देखील जोडून घेऊया. चला मग ही पण बाही आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही व्यवस्थित जोडून घ्यायचे. आपले दोन्ही बाही जोडून झालेले आहेत. आता आपण बाहेरून एक टीप टाकून घेऊया, म्हणजे कमरेच्या घेरपासनं तर बाहीच्या दंडघेरपर्यंत असं साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. वेल्वेटची ब्लाउजांची शाईन एक वेगळीच असते, त्याच्यामुळे आपण त्या कोणत्याही साड्यांवर घालू शकतो, की म्हणजे काठापदराच्या साडीवर आपण देखील घालू शकतो आणि डिझायनर साड्या असतात त्यांच्यावरही. सिंपल साडी जरी असेल तरी वेल्वेटचं ब्लाऊज जर घातलं ना तर खूप छान लुक येतं. बघा अशा पद्धतीने आपण साईडने एक एक टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला देखील तसंच साईडने टीप टाकून घेऊया. सध्या वेल्वेटचे ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहेत. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला साईडने एक एक टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण ते पलटवून आतल्या बाजूने देखील एक एक टीप टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडला एक एक टीप टाकून झालेली आहे. आपण आता पलटवून घेऊ आणि आतल्या बाजूला एक टीप टाकून घेऊ. तर हे बघा आपलं ब्लाऊज कसं वाटतं ते. आतून पण छान फिनिशिंग यायला पाहिजे की नको, नाहीतर काय होतं, बाहेरून ब्लाऊज दिसायला छान वाटतं आणि आतमध्ये सगळे दोरे दिसत राहतात, मग ते काही चांगलं नाही वाटत. त्याच्यासाठी आपण अशी एक बाहेरून टीप टाकून आत जर टीप टाकली तर जे साईडला दोरे वगैरे निघालेले असतात किंवा काय कापडाचं असं एक्स्ट्रा थोडंसं कापड राहिलं असेल ते दिसत नाही, म्हणजे आतून बाहेरून फिनिशिंग पण छान वाटते.
तर हे बघा आपलं आता आतून पण टीप टाकून झालेली आहे. आता आपण आपल्या मापानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या चेस्टचं मेजर काय आहे, कमरेचं मेजर काय आहे, दंडघेरचं मेजर काय आहे, त्यानुसार आपण मार्किंग करून घ्यायचं आणि पाव इंचाच्या अंतरावर जे मार्जिन घेतलेलं आहे तिथं आपण पाव इंचाच्या अंतरावर एक एक टीप टाकून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने आपण मार्जिनमध्ये पण टीप टाकून घेतलेली आहे. तर हे बघा आपलं तयार ब्लाऊज कसं वाटतं ते बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. ब्लाऊज आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता हाताला एम्ब्रॉयडरी असल्यामुळे बघा त्याला किती छान लुक आलेला आहे. बघा खूपच छान वाटतं. असं दिसणार आहे ते बघा. 3/4 बाही शक्यतोवर वेल्वेटच्या ब्लाऊजना 3/4 बाहीच छान वाटते. एकदम छान लुक येतं ब्लाऊजला. आपण पंचकोणीही घेऊ शकतो. गळा पानगळा घेतला, मटका गळा, गोल गळा असं म्हणजे शक्यतोवर डिझाईनला आपल्याला फार म्हणजे ते कपड्याची डिझाईन करायला थोडं अवघड जातं. वेल्वेटचं कपडा असल्यामुळे ते कसं स्लिप होत राहतं. मग डिझाईन आपण जर कट केलं तर परत आकार देताना थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जास्त बारीक डिझाईन शक्यतोवर घ्यायची नाही वेल्वेटच्या ब्लाऊजला. आणि ही बघा बाही, त्याचे लटकन देखील खूप छान वाटतात. डबल लटकन लावले मी, हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर हे बघा असं आपण आता बॅक कॅमेऱ्याने बघूया कसं वाटतं. बघा ब्लाऊज खूपच छान लुक आलेला आहे. चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचे लटकन बघा किती छान वाटत आहेत. डबल लटकन लावलेत आपण. आणि बाहीची पण डिझाईन बघा किती मस्त वाटतं. तसं हे एम्ब्रॉयडरीमध्ये काच आहे ते काही खराब होत नाही. जरी धुतल्यावर पण ते काही असं खराब होत नाही. ते एकदम प्लॅस्टिकसारखे असतात त्या पद्धतीने आहेत ते. थँक्स फॉर वॉचिंग.